स्वामी भक्तांनो, हा शब्दांचा प्रवास ऐकताना तुमचं मन शांत ठेवा, कारण हा संदेश योगायोग नाही। आज स्वामी समर्थांनी स्वतः तुमच्यासाठी हे शब्द पाठवले आहेत। तुम्ही खूप काळ काहीतरी वाट पाहत होता। मनात प्रश्न होता, मी एवढं सहन केलं तरी माझ्या आयुष्यात बदल का होत नाही? मी रोज देवाचं नाव घेतो तरी माझी अडचण का संपत नाही? स्वामी म्हणतात, तू थांब, कारण आत्ता जे थांबलेपण आहे ते वादळापूर्वीची शांतता आहे। पुढच्या एका तासात तुझ्या आयुष्यात काहीतरी हलणार आहे। कदाचित मोठ्या आवाजात नाही, पण आतून, खूप खोलवर। काही जणांना एखादा फोन येईल जो अनेक दिवसांपासून थांबलेला होता। काहींना अशी बातमी कळेल जिची त्यांनी मनात सुद्धा कल्पना केली नव्हती। काहींच्या मनावरचं ओझं अचानक हलकं होईल आणि कारण सुद्धा कळणार नाही। स्वामी सांगतात, मी तुझं प्रत्येक अश्रू पाहिलं आहे। तू रडताना कुणालाही दिसला नाहीस, पण मला सगळं दिसत होतं। तू ज्या रात्री झोप येत नव्हती त्या रात्री मी तुझ्या जवळ बसून होतो। तू ज्या क्षणी हार मानायचा विचार केला त्या क्षणी मी तुझ्या डोक्यावर हात ठेवला। आत्ता जो चमत्कार घडणार आहे तो फक्त बाहेरचा बदल नसेल, तो आधी तुझ्या मनात घडेल। तुला अचानक वाटेल काहीतरी बरोबर होणार आहे। भीती कमी होईल, आतून एक विश्वास उगवेल। आणि लक्षात ठेव, जेव्हा मन शांत होतं तेव्हाच देव काम करायला सुरुवात करतो। स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे अडकलं होतं ते आत्ता सुटायला लागलं आहे। जे दरवाजे बंद वाटत होते त्यांना हलकसं उघडायला सुरुवात झाली आहे। तू फक्त एक गोष्ट कर, तक्रार थांबव, घाई थांबव आणि मनात मनात एवढंच म्हण, स्वामी, मला तुझ्यावर विश्वास आहे। हा विश्वासच तुझा चमत्कार आहे। कारण ज्याच्याकडे विश्वास आहे त्याच्यासाठी स्वामी अशक्यही शक्य करतात। आणि जेव्हा पुढच्या काही क्षणात तुझ्या आयुष्यात काही चांगलं घडेल तेव्हा लक्षात ठेव, स्वामी आधीच आले होते, फक्त तू त्यांचा आवाज ऐकायला थांबला नव्हतास। श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, तू कमजोर नाहीस, तू थकलास, आणि थकलेल्यालाच माझी मदत सर्वात आधी मिळते। तू ज्या गोष्टीसाठी दरवाजा ठोठावत होतास तो दरवाजा उघडायला वेळ लागत होता, कारण आत तयारी चालू होती। तू वाट पाहतोस म्हणून नाही, तर तू तयार होतोस म्हणून उशीर झाला। आत्ता तुझ्या आयुष्यात अदृश्य हात काम करत आहेत। तुला दिसत नाही, पण बदल सुरू झाला आहे। ज्या गोष्टी तुझ्या हातातून निसटत होत्या त्या परत तुझ्याच दिशेने येऊ लागल्या आहेत। ज्या माणसांनी तुला दुर्लक्ष केलं तेच माणसं आता तुला आठवू लागली आहेत। तू एकटाच लढत असल्यासारखं वाटलं, पण स्वामी तुझ्या मागे उभे होते। तू गप्प राहिलास आणि स्वामी तुझ्यासाठी बोलत होते। कधी कधी स्वामी लगेच उत्तर देत नाहीत, कारण ते फक्त उत्तर देत नसतात, ते संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलत असतात। आत्ता जे घडणार आहे ते तुला लगेच कळणार नाही, पण काही दिवसांनी तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, याच क्षणापासून सगळं बदलायला लागलं। तू देवाकडे काही मागितलं होतंस, पण स्वामी तुला त्याहून जास्त देणार आहेत, कारण तू मागताना नम्र होतास आणि सहन करताना प्रामाणिक। आता काळजी सोड, स्वामी तुझं ओझं उचलायला लागले आहेत। तू फक्त मन शांत ठेव आणि लक्षात ठेव, जेव्हा काहीही हातात उरत नाही तेव्हाच स्वामींचा हात आपल्या डोक्यावर असतो।
हा संदेश इथे संपत नाही. हा तर सुरुवात आहे. तुम्ही ज्या गोष्टी कुणालाही सांगू शकला नाही त्या स्वामींनी आधीच ऐकल्या आहेत. तुमच्या मनातले बोललेले प्रश्न न विचारलेली उत्तरं सगळं स्वामींना माहीत आहे. तुम्ही शांत आहात म्हणून सगळं ठीक आहे असं नाही. तुम्ही हसता म्हणून वेदना नाहीत असंही नाही. पण स्वामी म्हणतात, मी तुझ्या शांततेमागचं वादळ ओळखतो. तू स्वतःला खूप वेळा दोष दिलास. कदाचित माझ्यातच काहीतरी कमी आहे असं तुला वाटत राहिलं. पण स्वामी सांगतात, कमी तू नाहीस. वेळ चुकीची होती आणि ती वेळ आता संपते. तू थकलास म्हणून थांबलास. पण स्वामी थांबले नव्हते. ते पडद्यामागे उभे राहून तुझ्यासाठी सगळं जुळवत होते. आज जे तुला बंद वाटतं तेच उद्या तुझ्यासाठी उघडणार आहे. आज जे अशक्य वाटतं तेच लवकरच तुझी साक्ष बनणार आहे. काही बदल मोठ्या आवाजात होत नाहीत. काही चमत्कार शांततेत घडतात. आणि आत्ता तुझ्या आयुष्यात तोच शांत चमत्कार सुरू आहे. तुला अचानक काही लोक आठवतील. काही गोष्टी मनात येतील. काही निर्णय स्पष्ट वाटू लागतील. हे सगळं योगायोग नाही. स्वामी म्हणतात, मी तुझं मन स्वच्छ करतोय. कारण पुढे जे देणार आहे त्यासाठी मन मजबूत हवं असतं. तू ज्या गोष्टीसाठी खूप दिवस झगडतोयस ती गोष्ट जवळ आली आहे. फक्त अजून थोडं धीर धर. तुझं रडणं व्यर्थ गेलं नाही. तुझं सहन करणं वाया गेलं नाही. प्रत्येक अश्रूचा हिशेब स्वामींच्या हातात आहे. आता तुला एकटं वाटणार नाही. आता भीती तुझ्यावर राज्य करणार नाही. कारण स्वामी तुझ्या आयुष्यात ठामपणे उभे राहिले आहेत. आणि लक्षात ठेव बे, जेव्हा सगळे पर्याय संपतात तेव्हाच स्वामींची योजना सुरू होते. तू फक्त एवढंच कर. आज मनापासून म्हण, स्वामी, मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. हे शब्द उच्चारताच तुझ्या आयुष्यात काहीतरी हललं आहे. आणि हेच हलणं उद्या तुझं आयुष्य बदलणार आहे. स्वामी म्हणतात, तू खूप काळ मजबूत राहिलास. आता मजबूत राहायची गरज नाही. आता मी आहे. तू ज्या रात्री उशीवर डोळे पुसत बसलास त्या रात्री मी तुझ्या जवळ होतो. तू कुणाला त्रास नको म्हणून गप्प राहिलास. पण तुझं मन माझ्याशी बोलत होतं. तुला वाटलं देव दूर आहे. तुला वाटलं तुझी प्रार्थना ऐकली जात नाही. पण स्वामी सांगतात, मी उत्तर देत नव्हतो. कारण मी बदल घडवत होतो. काही वेळा उत्तर शब्दात नसतं. ते परिस्थितीत असतं. काही वेळा दिलासा लगेच मिळत नाही. पण तो खोलवर मिळतो. तू स्वतःला प्रश्न विचारलास, मी चुकतोय का? माझ्याच नशिबात दुःख आहे का? स्वामी म्हणतात, नाही. तू फक्त तयार होतास. आज जे ओझं वाटतं ते उद्या तुझ्या ताकदीचं कारण ठरेल. आज जी वेदना आहे तीच तुला इतरांना समजून घेण्याची शक्ती देईल. स्वामी तुझं आयुष्य हलवत नाहीत. ते पुन्हा बसवत असतात. जे चुकीचं बसलं होतं ते काढून योग्य जागी ठेवत असतात. तुला कळलं नाही. पण तुझ्यापासून जे दूर गेलं ते तुझ्यासाठी योग्य नव्हतं. आणि जे थांबलं आहे ते अजून यायचंच आहे. आत्ता तुझ्या मनात शांतता येत असेल तर समज स्वामी जवळ आहेत. कारण स्वामी येतात तेव्हा गोंधळ नाही, शांतता येते. तू फार काही मागितलं नाहीस. फक्त थोडी स्थिरता, थोडा आधार आणि मनाला शांतता मागितलीस. स्वामी म्हणतात, मी तुला फक्त तेवढंच देणार नाही.
मी तुला विश्वास देणार आहे. आता तू घाबरणार नाहीस. कारण जे झालं ते मागे गेलं आहे. आणि जे येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा सुंदर आहे. तू जिथे थांबलास तिथूनच पुढचा मार्ग सुरू होतो. तू जिथे रडलास तिथेच स्वामींनी पाया घातला. लोकांनी तुला कमकुवत समजलं, कारण त्यांनी तुझं सहन करणं पाहिलं. पण स्वामींनी तुझं धैर्य पाहिलं. आजपासून तुझ्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी बदलायला लागतील. मन हलकं होईल, निर्णय सोपे वाटतील आणि अडचणी तितक्या भयानक वाटणार नाहीत. हे सगळं चमत्कार नाही वाटेल, पण हाच खरा चमत्कार आहे. स्वामी म्हणतात, मी गाजावाजा करत नाही. मी आयुष्य शांतपणे बदलतो. तू फक्त एवढं लक्षात ठेव, तू एकटा नाहीस, कधीच नव्हतास. आणि आज, या क्षणी, स्वामी तुझ्या आयुष्यात पुन्हा एकदा हात ठेवत आहे. डोळे मिटले तरी चालतील. मन शांत ठेव आणि मनात मनात एवढंच म्हण, स्वामी, आता सगळं तुझ्यावर सोडलं आहे. पण स्वामी म्हणतात, तू दोषी नाहीस. तू फक्त थकलास. तू सत्य देत राहिलास, समजून घेत राहिलास, सहन करत राहिलास आणि शेवटी स्वतःलाच विसरलास. स्वामी म्हणतात, आता विसरण्याची वेळ संपली आहे. आता तुला पुन्हा उभं करायची वेळ आली आहे. तुला वाटलं, देव सगळ्यांचं ऐकतो, पण माझं नाही. पण स्वामी सांगतात, मी तुझं ऐकत होतो, फक्त लगेच उत्तर देणं तुझ्यासाठी योग्य नव्हतं. काही उत्तरं उशिरा मिळतात, कारण ती आयुष्य बदलतात. तू ज्या क्षणी पूर्णपणे खचून गेला होतास, त्या क्षणीच स्वामींनी तुझं आयुष्य नव्या दिशेने वळवायला सुरुवात केली होती. तू जे गमावलं ते गमावणं नव्हतं. तो एक भार होता, जो तुझ्या प्रवासात अडथळा ठरणार होता. स्वामी कधीही काही काढून घेत नाहीत. ते जागा रिकामी करतात, जेणेकरून चांगलं येऊ शकेल. आज तुला जे शांत वाटतं ते रिकामेपण नाही, ती तयारी आहे. तुझ्या मनात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं येणार आहेत, शब्दात नाही, अनुभवात. स्वामी म्हणतात, तू ज्या गोष्टीसाठी झगडलास ती गोष्ट आता तुला झगडायला लावणार नाही. ती तुझ्याकडे चालत येईल. काही बदल असे असतात जे अचानक होत नाहीत. ते हळूच मनात रुजायला लागतात आणि एक दिवस तुला जाणवतं, आपण आता पूर्वीसारखे राहिलो नाही. तू आता घाबरत नाहीस, कारण तू आतून मजबूत झालास. तू आता एकटा वाटत नाहीस, कारण तुला आधार जाणवतो. स्वामी म्हणतात, मी तुला संकटातून काढत नाही. मी तुला संकटांपेक्षा मोठं बनवतो. तुझ्या आयुष्यात येणारे लोक, येणाऱ्या संधी, येणारे बदल, हे सगळं निवडलेलं आहे. कारण तू अर्धवट नाही. तू पूर्ण पात्र आहेस. तू आज जिथे उभा आहेस तो शेवट नाही, तो तर नवा अध्याय आहे. आणि हा अध्याय दुःखाने सुरू होत नाही, तो शांत विश्वासाने सुरू होतो. स्वामी म्हणतात, जे लोक तुला समजले नाहीत त्यांच्यावर राग ठेवू नकोस. त्यांना फक्त तुझ्या सहनशक्तीची कल्पना नव्हती. तू खूप वेळ दुसऱ्यांसाठी उभा राहिलास. आता स्वामी तुझ्यासाठी उभे राहिले आहेत. मन शांत ठेव. घाई करू नकोस. जे यायचं आहे ते थांबून सुद्धा येईल. तुझी प्रार्थना
आज पूर्ण झाली असं वाटणार नाही, पण आजपासून ती पूर्ण व्हायला सुरुवात झाली आहे. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ इथे संपतोय, पण स्वामींचं काम इथूनच सुरू होतंय. तुम्ही आज हे शब्द ऐकले, याचाच अर्थ स्वामींनी तुमच्या मनाचा दरवाजा ठोठावला आहे. आणि जेव्हा स्वामी दरवाजा ठोठावतात, ते रिकाम्या हाताने जात नाहीत. आज इथून उठताना मनातली घाई थोडी मागे ठेवा, भीती थोडी सोडा आणि मनात एक शांत विश्वास घेऊन जा. कारण स्वामी तुमचं आयुष्य आवाज न करता बदलतात. ते चमत्कार गाजवून करत नाहीत, ते मनात शांती देऊन करतात. तुम्ही ज्या गोष्टीसाठी इतका काळ थांबलात, ती गोष्ट तुमच्यापासून दूर नाही. ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे. आज झोपताना डोळे मिटून एवढंच म्हणा, स्वामी, आता सगळं तुझ्यावर. हे म्हणताच तुमचं ओझं हलकं होईल. आणि हलकं मन चमत्कार स्वीकारायला तयार असतं. स्वामी तुमच्या सोबत आहेत. आजही, आत्ताही आणि उद्याही. श्री स्वामी समर्थ.